नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज आपण शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे. तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी अशा छान अशा निवडून घेतलेल्या आहे. मस्त अशा कवळसर आणि एकदम खायला चांगल्या, आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात, डायबिटीससाठी. तर आज आपण शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत. ही बघा शेवग्याच्या शेंगा ह्या निवडून घेतलेल्या आहे. याच्यावरचे सर्व साल हे काढून घेतलेले आहे. तर आता शेवग्याच्या शेंगा कसे बनवते मी ते तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवत आहे. तर आज आपण मस्त अशा शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत. शेंगासाठी लागणारं साहित्य बघा मित्रांनो, ही घेतलेली आपण मुगाची डाळ. ही मुगाची डाळ साफसुथरी करून, त्याच्यानंतर हा लसण आणि याच्यामध्ये अद्रक टाकलेला आहे. ह्या 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेली, कोथिंबीर घेतलेली आहे आणि टमाटे. तर आज आपण शेवग्याच्या शेंगा कशा बनवत आहेत मी तुम्हाला दाखवत आहे. त्या पद्धतीचा तुम्ही बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा आता मी सर्व साहित्य दाखवते तुम्हाला. तर आता आपण सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आणि जिरे छान असं मस्त असं हलवून घ्यायचं. छान असं आपण हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहेत. छान असा हा तडका, फोडणीचा तडका देणार आहोत. आता छान असं तडतड करत आहे बघा. तडका आपण लसणाचा, जिरे आणि अद्रकचा, त्याच्यावर हिरव्या मिरच्या टाकून याचा तडका दिला. आता त्याच्यावर टाकून घ्या तुम्ही टमाटे आणि कोथिंबीर. डाळ ती डाळ का टाकली लवकर शिजवावं म्हणून तेलामध्ये अशी डाळ आपण थोडी टाकलेली आहे. हळद, मीठ, असं चांगला तडका देऊन घ्यायचा. एकदम मस्त असा खमंग आहे. असं छान असा डाळीचा तडका दिलेला आहे. बघा छान असा मस्त तडका दिलेला आहे. आज आपण मुगाची डाळ टाकून शेंगा बनवणार आहोत. ह्या आपल्या शेवग्याच्या शेंगा. आता आपण शेंगा टाकणार. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकणार. असं छान अशा परतून घ्यायच्या. तर छान अशा आपण परतून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याच्यात आपण थोडं शिजायपुरतं पाणी टाकलं आहे. परत एकदा असं छान असं हलवून घ्यायच्या. तर हे बघा खमंग आणि अशा छान अशा मस्तपैकी मी शेवग्याच्या शेंगा बनवत आहे. डायबिटीससाठी, आरोग्यासाठी खूप चांगल्या शेंगा असतात ह्या खाल्लेल्या. तर अशा शेंगा तुम्ही बनवा, करून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी. सबस्क्राईब करा. तर बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर आपल्या शेंगा लवकरात बनत आहे शेवग्याच्या. चला मैत्रिणींनो, शिजल्या का आपण बघू शकतो. छान अशी उकळी आलेली आहे. शेंगा अजून काय शिजलेला नाही आहे. डाळ बी शिजलेली नाही.
तर अजून थोडा टाईम आहे शेंगा शिजायला. तर अशा पौष्टिक शेंगा बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता चला मैत्रिणी, आपण परत झाकण ठेवूया. चला मैत्रिणींना, आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपल्या शेंगा छान आणि अशा मस्त शिजत आहे. आता आपण गॅस बारीक करणार आहोत. अजून डाळ काही शिजलेली नाही आहे, डाळीचे कसर बाकी आहे. तर अशा छान अशा खमंग आणि अशा छान चमचमीत आणि झणझणीत अशा मस्त शेवग्याच्या शेंगा करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा, आता आपल्या शेंगा चांगल्याशा गदगदा शिजत आहे. तर ह्या पद्धतीनेच तुम्ही करा. मुगाची डाळ बी आरोग्याला पौष्टिक असते आणि शेंगा बी पौष्टिक असतात. काळ्या बी कोणी बनवतो, कोणी पिवळ्या बनवतं. तर आपण मूग डाळमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून बनवत आहोत. तर एकदा परत आपण छान असं हलवून देऊ. हे बघा, रस्सा बी पाहिजे. आता आपण थोडासा बारीक करणार आहोत गॅस. आता चला पुन्हा झाकण ठेवूया. छान अशा पद्धतीने आपल्या शेंगा तयार झालेल्या आहे बघा, मस्त अशा. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता ह्या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहेत, एकदम मस्त अशा. तर आपण गॅस बारीक करणार आहोत. तर बघा, ह्या पद्धतीने मी शेंगा बनवलेल्या आहे. या पद्धतीने खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेवग्याच्या पौष्टिक अशा शेंगा.